माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे। कारण माणिकराव कोकाटेंबाबतचा निर्णय मंगळवारपर्यंत घेणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे। तर आता मंगळवारीच माणिकराव कोकाटे यांचा निकाल लागणार आहे। सर्वात आधी झी 24 तासनंच ही बातमी दिलेली होती। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्रिपदाची घटिका आता भरत आली आहे। कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद सोडावं लागण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांच्या कृषी मंत्रिपदाचा फैसला मंगळवारी होणार असल्याचं स्वतः अजित पवारांनी सांगितलंय। मंगळवारी त्यांच्याकडे कृषी मंत्रिपद राहणार की नाही याची आता जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। तर अजितदादा माणिकरावांना मंत्रिमंडळातून बाहेर काढतात की खाते बदल करतात हे पाहणं देखील आता औत्सुक्याचं ठरणार आहे। अजितदादांनी गुरुवारी देखील कोकाटेंबाबत स्पष्ट संकेत दिलेले होते। आता तर त्यांनी कोकाटेंच्या फैसल्याची डेडलाईनच सांगून टाकली आहे। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे। कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन।